शिवाजी विद्यापीठात जीएसटी सुधारणा, डिजिटायझेशन अँड इझी ऑफ डुईंग बिझनेस, विकसित भारत 2047 कडे मार्गक्रमण या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिविभागातर्फे आणि इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च नवी दिल्ली यांच्या सहकार्यानं याचं आयोजन करण्यात आलं. याला प्रमुख पाहुणे म्हणून बडोदा इथल्या वस्तू आणि सेवा कर आयुक्त सुरेंद्र माणकोसकर यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीकृष्ण महाजन होते. कलबुर्गी इथल्या कर्नाटक केंद्रीय विद्यापीठातील विषयतज्ञ डॉक्टर पांडुरंग व्ही हे बीजभाषक म्हणून, तर विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर वर्षा मैंदर्गी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना सुरेंद्र माणकोसकर यांनी जीएसटीमुळे एकसंध आणि सुलभ कर प्रणाली निर्माण होऊन उद्योगांना दिलासा मिळाला असल्याचं सांगितलं. जीएसटी लागू करताना कर दरांचं एकीकरण, वस्तू आणि सेवांचं वर्गीकरण, कर संकलनाची पद्धत यासारखी अनेक तांत्रिक आव्हानं होती. विविध राज्यांमध्ये कर महसूल वाटप, वस्तूंच्या पुरवठ्याचं मूल्य ठरवणं यासह रोटी, कपडा आणि मकान या मूलभूत गरजांवर एकसमान कर लागू करण्यासाठी मोठी कसरत करावी लागल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या सर्व अडचणींवर मात करत जीएसटी प्रणाली कार्यान्वित करण्यात यश आलं. जीएसटी प्रणाली अजूनही विकसित होत असून त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. कर चुकवेगिरी, बनावट बिलं यासारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तांत्रिक उपाययोजना सुरू आहेत. त्याचबरोबर कर प्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक आणि उद्योगस्नेही करण्यासाठी आगामी काळात आणखी महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. डॉक्टर पांडुरंगा व्ही यांनी विविध करांचे एकत्रीकरण करून एकसंध कर रचना निर्माण करण्यात जीएसटीनं यश मिळवलं असल्याचं सांगितलं. अलीकडेच जीएसटी 2.0 अंतर्गत काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या असून इनपुट टॅक्स क्रेडिट प्रणालीतील बदल आणि प्रक्रियांचं आधुनिकीकरण यावर भर देण्यात आलाय. यामुळे कर प्रणाली अधिक कार्यक्षम आणि उद्योगस्नेही होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्घाटनानंतर दिवसभरात झालेल्या विविध सत्रांमध्ये मान्यवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. चर्चासत्रासाठी देशभरातील सुमारे 125 संशोधकांनी नोंदणी केली असून 2 दिवसात एकूण 46 शोधनिबंध सादर करण्यात आले. यावेळी डॉक्टर केदार मारुलकर, स्मिता कांबळे, तेजपाल मोहरेकर, केदार मारुलकर, CA गिरीश कुलकर्णी, वर्षा मैंदर्गी, नितीन माळी, CA उमेश शर्मा, प्राचार्य डॉक्टर NL कदम, अविनाश भाले आदी उपस्थित होते.